सहकारी दूध संघांबरोबरच खाजगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान योजनेमध्ये सामावून घेण्याचे संकेत दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिलेले आहेत। किसान सभेच्या वतीने दुग्ध विकास मंत्र्यांच्या ह्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो। राज्यामध्ये 72% दूध हे खाजगी दूध संघांच्या वतीने संकलित होतं। राज्य सरकारची योजना केवळ सहकारी दूध संघांना लागू असल्यामुळे हे सर्व खाजगी दूध संघांना दूध घालणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते। दुग्ध विकास मंत्र्यांनी ह्या सर्व वंचित शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्याबद्दलचे संकेत दिलेले आहेत। सहकारी दूध संघाप्रमाणेच खाजगी दूध संघांना लागू असेल अशा प्रकारचा नियमन कायदा महाराष्ट्रामध्ये होण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका 2009 पासून किसान सभेने सातत्याने लावून धरलेली होती। यानुसार आता खाजगी दूध संघांना सुद्धा त्यांच्या मनमानीला चाप लावणारी नियमावली राज्य सरकार बनवेल अशा प्रकारच्या संकेत आज दुग्ध विकास मंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यांच्या ह्या भूमिकेचं सुद्धा किसान सभेच्या वतीने आम्ही स्वागत करतो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।